राजर्षी शाहू महाराज यांच्या 151व्या जयंतीचं औचित्य साधून समाजातील विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. राज्य गुणवंत कामगार असोसिएशन आणि जागरूक नागरिक सेवा संस्थेच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शाहू स्मारक भवन इथं झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सतेज पाटील होते. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी आपला समाज सुंदर आणि मानवतावादी बनवायचा असेल तर एका चांगल्या विचारानं प्रेरित होऊन एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज या महापुरुषांनी बहुजनांच्या मुलांना शिक्षणाची दारं खुली करून दिली. मात्र आजच्या इंटरनेटच्या युगात तरुण पिढीसमोर प्रश्न आणि प्रलोभनं वाढली आहेत. चांगल्या गोष्टी सोशल मीडियावर येत नाहीत, मात्र वाईट गोष्टींचं अधिक अनुकरण होतं आहे. तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये माणसांचा संवाद हरवत चाललाय. अशा काळात नव्या पिढीसमोर चांगल्या लोकांचं कर्तृत्व आणि महापुरुषांचा वारसा समोर ठेवण्याची गरज असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके यांनी कामगारांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचं सांगितलं. तर संस्थेचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी समाजाभिमुख कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवरील विश्वकर्मा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या कार्यक्रमाला केंद्रीय श्रमिक बोर्डाचे चेअरमन डॉक्टर रविकांत पाटील, राजयोगिनी ब्रह्माकुमारी सुनीता बहेनजी, अनिल म्हाने, कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे, संजय सासने आदी मान्यवर उपस्थित होते.